करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम्
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। यावर रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे नमः, हरे नमः, हरे नमः। परम मंगलमय श्रीमद् भागवत कथा महाराष्ट्राचं परमदैवत पंढरीनाथ भगवान ज्यांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही उत्सव करतो, गौरी शंकर भगवान सर्व या ग्रामामधील ग्रामदेवता, सर्व स्थान देवता या सर्वांच्या चरणावर वंदन करतोय। सर्व गावकरी मंडळी, आयोजक मंडळी, कार्यकर्ता मंडळी, श्रोता मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, यजमान, धर्मपीठावर विराजमान माझे सहकारी बंधू, हरिभक्तपरायण ईश्वरजी महाराज पवार, हरिभक्तपरायण ओम महाराज जी राऊत, हरिभक्तपरायण सुशील महाराज पवार, या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतोय। साऊंड सिस्टीम वाले, ऑपरेटर हरिओमजी, श्रीमद् भागवत कथा म्हणजे काय? श्रीमद् भागवत कथा ही भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम जर काय असेल तर श्रीमद् भागवत कथा। ज्याही ठिकाणी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य एकत्र येत असेल समजून जावं की त्या ठिकाणी कथा ही आपल्या अंतरंगामध्ये बसते। म्हणून कथेला येत असताना भक्ती तर आपल्या सोबत आहे, पण ज्ञान आणि वैराग्य सुद्धा आपल्या सोबत असलं पाहिजे। आम्ही भक्ती खूप करतोय, पण आमच्यामध्ये वैराग्य नाही आहे, ज्ञान नाही आहे। ज्ञान असेल, भक्ती नाही आहे, वैराग्य नाही आहे। खूप ज्ञानी आहे, खूप शिकला, खूप पुस्तकं वाचले, खूप डिग्र्या मिळवल्या म्हणजे सुशिक्षित झाला काय? शिकला काय? खूप साऱ्या डिग्र्या मिळवल्या, खूप मोठ्या नोकरीवर लागला, कलेक्टर झाला म्हणजे काय सुशिक्षित झाला का? तो सुशिक्षित केव्हा होईल? सुशिक्षित कशाला म्हणतात? ज्याने जीवनभर आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ दिल्या नाही, तो खरा सुशिक्षित। शिकला म्हणजे सुशिक्षित नाही। म्हणून ज्ञान सुद्धा पाहिजे। कशा करता बोलतोय? भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम श्रीमद् भागवत कथा आहे। आमच्यामध्ये ज्ञान आहे, वैराग्य नाही आहे, भक्ती नाही आहे। तुमचं ज्ञान काय कामाचं? ते अधुर ज्ञान आहे, वैराग्य नाही आहे। ठीक आहे, आमच्यामध्ये ज्ञान आहे, वैराग्य आहे, पण भक्ती नाही आहे। आमची भक्ती कशी आहे? वरवर दाखवायला भक्ती आहे। फक्त आमची वरवर दाखवायला भक्ती आहे। हा आमच्या सोबतच धोका आहे। भक्ति भक्ति क्या करती हो, भक्ति में भी दो
भक्ती कशाला म्हणतात? वैराग्य जर सोबत असेल, ज्ञान जर सोबत असेल तर ती खरी भक्ती. नाही तर ही का भक्ती खरी? मन पडते बाहेरी, देह देहा पुढे, लक्ष जोड्याकडे. याला भक्ती म्हणाल काय? गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि गॅसवर दूध ठेवला आहे आणि आमची माड जपणं चालू आहे. माड जपतात ना तुमच्याकडे? माड जपणं चालू आहे, गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि बोका दूध पिण्याकरता आलाय, लक्ष राहिलं नाही, काय करावं? उठतो तर साधनेमध्ये भंग होते, नाही उठत तर बोका दूध पितो. मग काय करायचं? मारली ना माळ फेकून बोक्याला, बोक्या झाला माळ करी. याला भक्ती म्हणाल का? वैराग्य पाहिजे त्या ठिकाणी. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावे. चरण न सोडी सर्वथा, तुझी आन पंढरी नाथा. देवा तुझी शपथ आहे, घराला आग जरी लागली तरी चालेल, पण तुझी भक्ती करत असताना तुझ्या भक्तीत मात्र खंड पडू देणार नाही. तुझ्या भक्तीत खंड पडू देणार नाही. घराला आग जरी लागली तरी चालेल. पागल व्हायला लागते भक्ती करत असताना. नामदेव महाराज पागल झाले होते. घराला आग लागली, लोक घरातलं वाचवायला लागले, लोक घरातलं काढायला लागले. आणि नामदेव महाराज जे वाचलं ते पुन्हा आगीत टाकायला लागले. लोक विचारायला लागले, अरे नामदेवा तू काय करतो आहे? म्हणे अग्निदेवता आहे, साक्षात परमात्माचं रूप आहे आणि अग्निदेवतेला मी भोग दाखवतो आहे. जे वाचलं ते आगीमध्ये टाकलं, जे वाचलं ते आगीमध्ये टाकलं. लोक म्हणे हा पागल झाला, जाऊ द्यायला, पेटू द्या त्याचं घर, रात्री पाहू आपण कुठे झोपते. तर थंडीचे दिवस आहे, एका वृक्षाखाली नामदेव महाराज बसले, भजन करायला लागले. लोक म्हणे झोपू द्या. अरे याच्यासाठी आपण गादी दुलई काढली होती, सर्व याचं जळून खाक झालं, याच्यासाठी गादी दुलई काढली होती. गादी दुलई सुद्धा यांनी त्या आगीमध्ये टाकली. विचारलं नामदेवरायांना, तुम्ही गादी दुलई सुद्धा आगीमध्ये टाकले? म्हणे भगवंत झोपेल कुठे, त्यांच्याकरता गादी दुलई नाही पाहिजे का? म्हणून मी अग्नीला देऊन टाकले गादी दुलई. अग्नी देवता आहे, अग्नीला देऊन टाकली गादी दुलई. नामदेवरायांना थंडी वाजायला लागली, थंडीमध्ये झोपायला लागले, पण भजन मात्र सोडलं नाही, साधना सोडली नाही. वैराग्य आहे जीवनामध्ये. मी वैराग्य सांगतोय. पांडुरंगाला दया आली. पांडुरंग म्हणायला, रुक्मिणी माता पांडुरंगाला म्हणायला लागली, प्रभू तुमचा भक्त तुमच्या स्वाधीनं सर्व करून टाकलं. तुमचं रूप समजून अग्नीला सर्व, अग्नीमध्ये सर्व स्वहा करून टाकलं तुमचं रूप समजून. मग आता काहीतरी करा. त्या ठिकाणी स्वतः पांडुरंग आले आणि नामदेवरायांना महाल बांधून दिला. लोक सकाळी उठले, म्हणे रात्री याच्या घराला आग लागली, आता पाहतो तर या ठिकाणी महाल. नामदेवरायांना विचारायला लागले, कोणी तुम्हाला हा महाल बांधून दिला? म्हणे मोठा कारागीर आला होता. म्हणे बाप, एका रातून घर बांधलं? म्हणे हो. म्हणे आमचं बांधून देईन काय? म्हणे तुमचं सुद्धा घर बांधून देईन. म्हणे केव्हा बांधून देईन? पहिले घराला आग लावा. मी कशा करता बोलतोय? वैराग्य. आधी घराला आग लावा. म्हणे घराला जर आग लावली, घराला जर आग लावली तर तो बांधून देईन काय? म्हणे काही गॅरंटी नाही आहे, तो बांधूनच देईन. त्याच्यासाठी काय पाहिजे? भाव पाहिजे ना, वैराग्य पाहिजे ना, वैराग्य पाहिजे ना. जनक राजाच्या महालाला आग लागली आणि जनक राजा प्रवचनामध्ये बसले होते. मी वैराग्य सांगतोय. वैराग्य कसं हवाय? कथेमध्ये बसलो ना तर आमच्या प्रपंचाची जबाबदारी मग त्या परमात्माकडे. आग लागली जनक राजाच्या महालाला. मग जनक राजा बसले प्रवचनामध्ये. कोणीतरी सांगत आलं, महाराज तुमच्या महालाला आग लागली. म्हणे मी प्रवचनात बसलो आहे ना, आता आग विझवणे ही त्याची जबाबदारी. त्या ठिकाणी एक साधू बसला होता. साधू उठून गेला ना. साधूला विचारलं, हो जनक राजाचा महाल जळत आहे, जनक राजाला काळजी नाही, तुमचं असं काय जळून राहिलं? तर म्हणे सकाळी आंघोळ केली, माझी लंगोट वाढत होती, ती जळून जाईल. वैराग्य हवा आहे भक्ती करत असताना. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्याचा संगम जर कुठं असेल ना तर श्रीमद भागवत कथेमध्ये आहे. मग ही भागवत कथा कुठे सांगितल्या गेली आहे? भगवंताच्या निजधामानंतर 30 वर्षांनी ही भागवत कथा भाद्रपद महिन्यामध्ये
नवमी पासून तर पौर्णिमेपर्यंत सांगितल्या गेली. तीच भागवत कथा आषाढ शुद्ध नवमीला गोकर्ण महाराजांनी आपल्या भावाकरता म्हणजे धुंदुकारी करता ती कथा सांगितली. तीच कथा आणखी 200 वर्षांनी सुतजी महाराजांनी नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीमुनींना सांगितली आणि तीच कथा तुम्ही आम्ही ऐकतोय. मग भागवत कथा ही भागवत कथा आहे तरी काय? दरवर्षी आम्ही भागवत कथा ऐकतो, मग भागवत कथा आहे तरी काय? त्याकरता व्यासांनी सुंदर असा श्लोक श्रीमद भागवत कथेमध्ये टाकला आहे. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद्रवसंयुतम पिबतं भागवतं रसमालय मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगमकल्पतरू म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाला परिपक्व झालेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा. भागवत कथेला फळ म्हटलेलं आहे. मग भागवत कथेला फळ म्हटलेलं आहे आणि ते पिकलेलं फळ म्हटलेलं आहे. मग पिकलेलं फळ झाडावरून केव्हासाठी टपकू शकते आणि फुटू शकते. सुतजी महाराज म्हणतात हे झाडावरून पडण्याचा प्रश्नच येत नाही. हे फळ असं आहे, हे पिकलेलं फळ आहे पण फुटण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही. हे फळ असं आहे, डाली प्रति डाली सनय सनय धराल तलतक पका हुआ आया हुआ हे फळ आहे. म्हणजे या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर. सर्वात प्रथम हे फळ कुठे होतं? महादेवाच्या फांदीवर होतं. महादेवाने ती कथा पार्वतीला सांगितली. तीच कथा महादेवाने विष्णूला सांगितली. तीच कथा विष्णूने कोणाला सांगितली? ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाने तीच कथा नारदाला सांगितली. म्हणजे महादेवाच्या फांदीवरून निघाली ही भागवत कथा. कोणाच्या फांदीवर आली? विष्णूच्या फांदीवर आली. विष्णूच्या फांदीवरून निघाली ब्रह्मदेवाच्या फांदीवर आली. ब्रह्मदेवाच्या फांदीवरून निघाली नारदाच्या फांदीवरून आली. नारदाने तीच कथा व्यासांना सांगितली. या ठिकाणी सुतजी महाराज प्रसंग देतात. व्यासांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. 17 पुराण लिहिले तरी व्यासजी महाराज उदास आहे. विचार केला मी 17 पुराण लिहूनही उदास, माझ्या मनामध्ये चिंता, मला समाधान नाही आहे. आपलंही तसंच आहे व्यासांसारखं. आम्ही किती कमावलं म्हणजे आम्हाला समाधान होईल? आमच्या घरी बँक बॅलन्स आहे, प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, गाडी आहे, मोटर आहे, नोकर आहे, चाकर आहे, शालूट मारायला नोकर आहे, गाडीचं दार उघडायला नोकर आहे, पण तरी आमच्या मनामध्ये समाधान नाही आहे. आणि एक तुम्हाला सांगू, भागवत कथेतलं काही नेता नाही आलं तरी चालेल, पण एक वाक्य मात्र घेऊन जा, जीवन हे संपत्ती करिता नाही आहे, जीवन हे समाधानाकरिता आहे. एक वेळा 2 पैसे कमी कमावले तरी चालेल, पण जीवनात मात्र समाधान हवं आहे. का जीवनात समाधान हवं आहे? कारण जगामध्ये जो समाधानी आहे त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. आमच्या घरी सर्व काही आहे, नोकर आहे, चाकर आहे, बंगला आहे, इस्टेट आहे, गाडी आहे, घोडी आहे, सर्व काही आहे, पण झोपेच्या गोळ्या घेऊन जर झोपावं लागत असेल तर त्याच्यासारखा दरिद्री कोणी नाही आहे. आणि एकीकडे ही परिस्थिती आहे, महाराज त्याला भागवत लवकर लावत जाणार. शकरकंदाचा आमचा हा काळ आहे, लवकर भागवतला. आम्ही प्रयत्न लवकरच करतो, पण काय करावं, नळाला पाणीच नाही आलं म्हणते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः हरये नमः हरये नमः. मी काय सांगून राहिलो? समाधान सांगून राहिलो. तो बघा आपल्याकडे किती घाई आहे. रात्रीला 11 वाजेपर्यंत कथा ऐकून सुद्धा सकाळी लवकर उठले आणि सकाळी लवकर कथा संपल्यानंतर पुन्हा शेतीत जाणार आहे आणि पुन्हा शेतीतून आल्यानंतर सायंकाळी कथा ऐकायला येणार आहे आणि कथा ऐकायला आल्यानंतर बेडवर पडल्या पडल्या झोप लागते. याच्यासारखं समाधान कोणतं आहे का? बेडवर पडल्या पडल्या जर झोप लागत असेल तर याच्यापेक्षा समाधान कोणतं नाही. म्हणून एक वाक्य मी पुन्हा या ठिकाणी बोलतो, जगामध्ये शेतकऱ्यासारखा समाधानी कोणी नाही आहे.
आहे का समाधानी? शेतकऱ्यासारखा समाधानी कोणी नाही आहे. अजून काही आपलं ठरलं नाही आहे. आपल्या शकरकंदाला काय भाव मिळतो तर ठरलं काय? पण तरी बघा, एवढं असून सुद्धा, एवढा घाईचा पिरियड असून सुद्धा, एवढा घाईचा काळ असून सुद्धा तरी महादेवाला आपण विसरलो नाही. तरी महादेवाचा आपण उत्सव साजरा करतो आहोत. मग याच्यापेक्षा समाधान आपल्याला कोणतं हवं आहे? नाहीतर एखाद्या नोकरीवाल्याला, एखाद्या सर्व्हिसवाल्याला विचारा, तो म्हणतो नाही पेपर चालू आहे, माझ्याकडून जमणार नाही. तो म्हणतो नाही वरची टीम येणार आहे, जमणार नाही. तो म्हणतो नाही पगार कटल. पण एवढं कामं असून सुद्धा आम्ही या ठिकाणी येतोय. म्हणून मी ते बोललो आहे. काय बोललो की शेतकऱ्यासारखा समाधानी कोणी नाही आहे. म्हणून जीवनामध्ये समाधान असावं. ज्याच्याकडे समाधान नाही आहे त्याच्यासारखा दरिद्री कोणी नाही आहे. आणि ज्याच्याकडे काहीच नाही आहे पण समाधानी आहे त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही आहे. म्हणून व्यासांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आणि व्यासजी महाराज विचार करायला लागले. त्यावेळेस नारद आले. नारदाने उपदेश केला आणि पूर्व वृत्तांत सांगितला आणि सांगितलं की तुम्ही 17 पुराण लिहिले, तुम्ही 17 पुराणाची निर्मिती केली. असं एक पुराण लिहा की जे पुराण ऐकून किंवा वाचून कलियुगातल्या लोकांचं समाधान होईल आणि कलियुगातल्या लोकांना मुक्ती साधता येईल असं पुराण तुम्ही लिहा. त्यावेळेस व्यासांनी काय केलं, 17 पुराणामधलं थोडं 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 काढलं आणि एक नवीन पुराण निर्माण केलं. त्या नवीन पुराणाचं नाव आहे बोलिये श्रीमद्भागवत महापुराण की जय. या पुराणाचं नाव काय आहे? श्रीमद्भागवत पुराण. 17ही पुराणामधला सार कशामध्ये असेल तर श्रीमद भागवत कथेमध्ये. यामध्ये शिवपुराण सुद्धा आहे, यामध्ये ब्रह्मपुराण सुद्धा आहे, यामध्ये नारद पुराण सुद्धा आहे. आणि भागवत कथा ऐकल्यानंतर मी तर या ठिकाणी असे म्हणेल की इतरत्र पुराण ऐकण्याची गरज सुद्धा नाही. कारण सर्व ग्रंथाचा सार जर कशामध्ये असेल ना तर भागवत कथेमध्ये आहे. व्यासांनी ज्यावेळेस श्रीमद भागवत पुराण लिहिलं त्यावेळेस व्यासांच्या लक्षात आलं की आता याचा प्रचार प्रसार कोण करणार आहे. मी तर हे 18वं पुराण लिहिलं आहे श्रीमद भागवत कथा, मग याचा प्रचार प्रसार कोण करणार आहे. त्यावेळेस व्यासांच्या लक्षात आलं की आपला मुलगा जन्मताच वनाकडे निघून गेला. पण या ठिकाणी शुकदेवानीचा जन्म सांगितला आहे. सुतजी महाराज 88,000 ऋषीमुनींना ही घटना सांगतात. एकदा कैलासावर शिव पार्वती बसले होते आणि पार्वतीला विचारलं, अगं पार्वती मला काय आवडतात? असं महादेवाने पार्वतीला विचारलं. काय आवडतं महादेवाला? भांग नाही, भांग आवडतं ना महादेवाला? मदिरा? जे चिलम ओढणारे असतात, जय कैलासी के राजा, चिलम भरा है ताजा, दम लगाने तू भी आजा. आणि डोळे पांढरे करू 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 चिलम ओढतात आणि ते बॉयलर पेटवतात. म्हणजे ज्यांना घ्यायची असली त्यांनी महादेवाला बदनाम करायचा. महादेवाला चिलम नाही आवडत, गांजा नाही आवडत, भांग नाही आवडत, धतुरा नाही आवडत. महादेवाला काय आवडत असेल तर सांगू तुम्हाला. ए बोल्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची.
लक्षात आलं असेल महादेवाला काय आवडतं? बेलाचं पान का मदिरा? मग पिणारे कोण महादेवाला बदनाम करतात? काही काही तर लोक, आता तुमच्या इकडचं नाही सांगत मोठ्या महादेवाचं, पण सालबर्डीचं सांगतो तुम्हाला. बस सालबर्डीला कशा करता जातात? महादेवाला जातो म्हणते. कशा करता? शॅम्पल 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 मध्ये टाईट होऊन जाते बिलकुल. महादेवाच्या वाटीन गा अन गोट्या गोट्या अन्न नीला रे अन्न नीला रे महादेवाच्या वाटेनं पाणी किती? गोट्या गोट्या म्हणजे त्याच्यात खरंच नंदी पोहणी लागत असेल काय? हे पिणाऱ्यांना विचारा, महादेवाला बदनाम करतात. महादेवाला काय आवडतं? महादेवाला जर आवडत असेल ना तर बेलाचं पान आवडतं. का महादेवाला बेलाचं पान आवडतं? कारण बेलाचं पान हे थंड आहे, उष्णतेला कमी करणार आहे. महादेवाच्या शरीरात उष्णता आहे. महादेवाच्या शरीरामध्ये उष्णता का आहे? कारण महादेवाने हलाहल विष प्राशन केलं आणि ते कंठात धारण केलं. त्याच्या वेदना महादेवाला होतात, म्हणून ते बेलाचं पान डोक्यावर घेतलं. आणि बेलाचं पान म्हणजे असं आहे की उष्णता कमी करणार आहे. कोणाला शुगर आहे का इथे? कोणाला आहे शुगर? हातवरती करा, औषध सांगतो. कोणाला नाही आहे? चला समोर जाऊ द्या. शुगर कोणाला नाही तर मग कशाला भीती, कशाला दाखवायची? चला सांगून टाकतो. शुगर जर असेल ना, श्रावण महिन्यातली बेलाची पानं, कोणत्याही महिन्यातली बेलाची पानं चालत नाही. कारण ऋतूनुसार, जसं ऋतूनुसार फळ असते की नाही, ऋतूनुसार फळ असते ना. सीताफळ तुम्हाला आता मिळेल काय खायला? नाही मिळणार खाण्याकरता आता सीताफळ. प्रत्येक पानाचं, प्रत्येक फळाचं महत्व हे ऋतूनुसार आहे. मग श्रावण महिन्यातली बेलाची पानं, त्या बेलाच्या पानाला पाषाणाचा स्पर्श झाला पाहिजे. मग पाषाणाचा स्पर्श म्हणजे कसा? महादेवाच्या शिवलिंगावर श्रावण महिन्याच्या सोमवारी वाहलेली पानं ते निर्माल्य म्हणून फेकायची नाही. ती काय करायची? ती घरी आणायची, वाळवायची, सुकवायची, त्याचं चूर्ण करायचं, पांढऱ्या वस्त्राने ते गाळून घ्यायचं आणि रोज अर्धा चमचा, पूर्ण चमचा नाही, पूर्ण चमचा जर घेतला तर ज्याला वात असेल त्याला विकार सुद्धा निर्माण होतो. पूर्ण चमचा नाही, अर्धा चम्मच सकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यायचं आणि 15 दिवसांनी आपली शुगर मोजून घ्यायची. ज्यांची 450, 500, 550 शुगर असेल त्यांची शुगर लेवलमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हे बेलाच्या पानाचं महत्व आहे. हे बेलाचं पान औषध आहे, रामबाण औषध आहे. कोणाला दाढीचा त्रास आहे का? आहे का तुम्हाला? दाढीचा जर त्रास असेल, दाढीला जर कीड लागलेली असेल, त्याकरता एकच उपाय आहे, रामबाण औषध आहे. आणि 100% रामबाण आहे. बेलाच्या झाडाची मोळी जास्तीत जास्त 3 इंच आणायची आणि 3 इंच आणल्यानंतर आपल्या म्हणजे जोडवे जसे असतात ना पायातले, जोडव्यासारखी त्याची काय करायची? अशी घडी करायची जोडव्यासारखी. ती दोऱ्याला बांधून घ्यायची आणि दोऱ्याला बांधून असा गोल गुंडाळा केल्यानंतर ती वाळवायची. वाळल्यानंतर दोरा काढून टाकायचा आणि त्याला लाल दोऱ्यामध्ये आपल्या गळ्यात टाकायची ती मोडी. दाढीला जर कीड लागली असेल तर ती कीड समाप्त झाल्याशिवाय राहणार. दाढी करिता तुम्हाला डेंटिस्ट जवळ जाण्याची गरज नाही. कायमस्वरूपी ती मोडी गळ्यामध्ये असते त्या बेलाची. म्हणून बेलाचं जे झाड आहे ना, हे उष्णता वर्धक आहे. म्हणून महादेवाने बेलाचं पान डोक्यावर घेतलं. पार्वतीला विचारलं, मला काय आवडतं? बेलाचं पान आणले का? बेलाचे पान? पार्वती म्हणे, नाही आणले. का नाही आणले? म्हणे, विसरले. ठीक आहे, मी आत्ता आणते. पार्वती बेलाची पानं आणण्याकरता गेली. नारदजी त्या ठिकाणी आले आणि नारदांनी पार्वतीला पाहिलं आणि आज विचार केला नारदांनी, मी आजपर्यंत चांगल्या चांगल्यामध्ये झगडे लावले, आज आपण काय करू? शिव आणि पार्वतीमध्ये झगडा लावू. आणि नारदजी त्या ठिकाणी आले. नारदाने नमस्कार केला पार्वतीला. विचारलं पार्वतीने, नारदा कुठे निघाला? म्हणे, आई साहेब
मी अमरकथा ऐकण्याकरता चाललो आहे. म्हणे नारदा अमरकथा कशाला म्हणतात? म्हणे आईसाहेब तुम्हाला अमरकथा माहिती नाही. अगं तुझा नवरा तुझा पती महादेव गावोगावी अमरकथा सांगत फिरतो आणि तुला अमरकथा माहिती नाही आहे. म्हणे नाही. पार्वतीच्या मस्तकात दिले महादेव नारदाने किडे पाडून, आणि एक वेळा का बाईच्या मस्तकात किडे पडले ते मात्र जीवनभर निघत नाही. पार्वतीने ते बेलाची पानं तशीच राहू दिली. गेली महादेवाजवळ, म्हणे आणली का बेलाची पानं? आणली का बेलाची पानं? म्हणे काय बेलाची पानं विचारता? तुमच्या मनामध्ये कपट आहे. मी तुमची लग्नाची पत्नी असून सुद्धा माझ्या पासून हा भेद लपवता. म्हणे तुझ्यापासून कोणता भेद लपवला? म्हणे तुम्ही मला अमरकथा नाही सांगितली. तुला कोण सांगितली अमरकथा? बरं झालं मला नारदाने सांगितली. मला वाटतं हे नारदाचंच काम असेल. नारदाने शिव आणि पार्वतीमध्ये वाद निर्माण केला. महादेव म्हणे मी तुला अमरकथा सांगितली असती पण तू स्त्री आहे. पार्वती म्हणे मी स्त्री जरी असेल पण मी तुमची धर्मपत्नी आहे, आणि धर्मपत्नीपासून कोणताही भेद पुरुषाने लपवून ठेवू नये. धर्मशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, कोणताही भेद लपवून ठेवू नये. मला तुम्ही अमरकथा सांगायला पाहिजे होती. पार्वतीने हट्ट केला. महादेव म्हणे ठीक आहे तुला सांगतो, पण माझी एक अट आहे, नियम आहे. मी अमरकथा सांगत असताना तू झोपायचं नाही. मी अमरकथा सांगत असताना तू असं म्हणायचं जय हो जय हो जय हो. मी अमरकथा सांगत असताना म्हणे ठीक आहे तुम्ही मला सांगा. मी जय हो जय हो जय हो चा नारा लावायचा. पार्वती म्हणे ठीक आहे मी तुमची अमरकथा ऐकेल, मी झोपणार नाही. म्हणून महादेवाने काय केलं, 3 टाळ्या वाजवल्या. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः हरये नमः हरये नमः. पार्वती महादेव अमरकथा सांगायला लागले. पार्वती अमरकथा सांगत असताना झोपायचं नाही. पार्वती म्हणे मी झोपणार नाही अमरकथा ऐकत असताना. आणि महादेव पार्वतीला अमरकथा सांगायला लागली. शेवटी ती झोप आहे ना, शेवटी झोपली ना पार्वती. आपलं डोकं महादेवाच्या मांडीवर ठेवलं आणि चांगली घारघोर झोपली. महादेव विचार करायला लागले कोण झोपलं असेल, कोण झोपलं असेल या ठिकाणी. महादेव विचार करायला लागले. पाहते तर अमरकथा समाप्त झाल्यानंतर पार्वतीकडे लक्ष गेलं. पार्वती चांगली घारघोर झोपली होती, घोरायला लागली होती. पार्वती घारघोर झोपायला लागली होती. महादेवाचं लक्ष गेलं, झोपलेली पार्वती आहे, मग माझी कथा कोण ऐकत आहे. वरती लक्ष गेलं, वृक्षावर एक पोपटाचं पिलू बसलं होतं आणि त्या पोपटाच्या पिल्याकडे लक्ष गेलं. महादेवाने विचार केला अरे आम्ही तर एकांत वास या ठिकाणी मागितला होता, एकांत वास सुद्धा आम्हाला कोणी भोगू देत नाही. महादेवाला क्रोध आला आणि त्या पोपटाच्या पिल्याकडे त्रिशूल भिरकावला. ते पोपटाचं पिलू पळायला लागलं. त्या पोपटाच्या पिल्याने गल्लीतून जावं, बोळातून जावं, त्या पोपटाच्या पिल्याने नदीतून जावं, नाल्यातून जावं, खोऱ्यातून जावं, या नगरातून जावं, त्या गावामधून जावं. सरळ ते पोपटाचं पिलू उत्तराखंड मध्ये बद्रिकाश्रमाला गेलं आणि बद्रिकाश्रमाच्या समोर माना नावाचं गाव आहे. माना नावाच्या गावाच्या समोर सरस्वती नावाची नदी आहे आणि सरस्वती नदीच्या तीरावर व्यासांचा आश्रम आहे. सकाळी सकाळी व्यासांची पत्नी अरण्य देवी
जांभळी देत होती. त्या पोपटाच्या पिल्याला वाटलं की बरी झालं आपल्याला लपायला जागा मिळाली, आणि सरळ ते जांभळीतून पिलू पोटात. महादेवाची अमरकथा त्या पोपटाच्या पिल्याने ऐकल्यामुळे त्या पोपटाच्या पिल्यापासून गर्भ त्या अरण्य देवीला राहिला. महादेवाने आपलं तेज त्या पोपटाच्या पिल्यामध्ये टाकलं म्हणून गर्भ राहिला. 11 वर्षापर्यंत गर्भ राहिला. शेवटी पार्वतीला त्या गर्भाचं ओझं व्हायला लागलं. व्यासांना म्हणायला लागली मला गर्भाचं ओझं होऊन राहिलेलं आहे, माझाच गर्भ आहे पण मला ओझं होत आहे, मला त्रास होत आहे. 12 वर्षापर्यंत राहिला. साधारणतः आपण गर्भ पाहतो 9 महिने 9 दिवसापर्यंत राहतो, पण 12 वर्षापर्यंत. व्यासांनी विचार केला कोण असेल हा गर्भ, कोणीतरी महात्मा असेल म्हणून हातामध्ये कमंड पाणी घेतलं आणि गायत्री मंत्राचा जप केला, अभिमंत्रित केलं ते पाणी आणि गर्भावर शिंपडलं आणि त्या गर्भातल्या बालकासोबत बोलायला लागले, बाळा कलवितम जाय, तू कोण आहे? तू कोणी ब्राह्मण आहे? तू कोणी वैश्य आहे? तू कोणी शूद्र आहे? तू कोणी देवता आहे? तू कोणी यक्ष आहे? कोण आहे बाळा तो? तू कोणी भिक्षुक आहे? कोण आहे बाळा तो? मला सांग. त्यावेळेस पोटातला गर्भ बोलायला लागला, बाबा मी मनुष्य नाही, मी देवता नाही, मी यक्ष नाही, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. मग कोण आहे तू बाळा? त्यावेळेस तो पोटातला गर्भ बोलतोय, नाहं मनुष्यं न च दैव यक्षं ना ना ब्रह्मचारी ना गृहस्थो नस्तम भिक्षुर्न जायं निजबोधरूपं नाहं मनुष्यं न च दैव यक्षं. बाबा मी मनुष्य नाही, कोणी यक्ष नाही, कोणी देव नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, भिक्षुक नाही. मग कोण आहे बाबा तू? मला सांग. बाबा मी सांगू कोण आहे? मी नित्य बुद्ध असा निर्विकार आत्मा आहे. मग बाळा तू बाहेर का येत नाही? मला मायेची भीती वाटते, तुला माया स्पर्श करणार नाही. बाबा ज्याच्या ताब्यामध्ये जर माया आहे त्याने जर मला वचन दिलं तरच मी गर्भातून बाहेर येईन. परमात्मा त्या ठिकाणी आले. स्वतः परमात्माला यावं लागलं, कारण माया त्यांच्या ताब्यात होती. कारण परमात्माला माहिती होतं की भागवत कथा ही माझी आहे, आणि स्वतः महादेव अवतार घेणाऱ्या महादेवाशिवाय याचं निरूपण कोणी करू शकणार नाही. म्हणून शुकदेवांच्या रूपाने जर महादेव या ठिकाणी आले तर याचं निरूपण करेल, माझी कथा जगापर्यंत पोहोचेल, माझ्या कथेचा प्रचार प्रसार करेल. म्हणून स्वतः त्या ठिकाणी परमात्मा आले आणि परमात्माने वचन दिलं, बाळा ये बाहेर, तुला माया काहीच करणार नाही. त्यावेळेस 12 वर्षानंतर तो गर्भातलं बालक बाहेर आला आणि बघता बघता 12 वर्षाचं दिसायला लागलं. व्यासांनी नामकरण केलं त्याचं शुकदेव. हेच शुकदेव भागवत कथेचे पहिले प्रवक्ते. बोलिये शुकदेव भगवान की जय. आणि जन्म झाल्याबरोबर शुकदेवजी वनामध्ये जायला लागले. अरण्य देवी म्हणे पुत्रा था, व्यास म्हणे पुत्रा था. व्यास सुद्धा धावायला लागले, पुत्रा थांब, पुत्रा थांब, पुत्रा थांब. शुकदेव एका सरोवराजवळून जात होते. त्या सरोवरामध्ये काही तरुणी नग्न स्नान करत होत्या. त्या नग्न तरुणींनी पाहिलं कोणीतरी महात्मा आहे. शुकदेवांचं वय 12 वर्षाचं आहे, नग्न देह आहे, तरुण अवस्था आहे, पिडदार शरीर आहे. आणि ज्या तरुणी नग्न स्नान करत होत्या त्या नग्न अवस्थेमध्ये बाहेर आल्या आणि महात्मा समजून शुकदेवांना नमस्कार केला आणि व्यास बाबा हे पाहायला लागले. शुकदेवजी भगवान समोर निघून गेले. व्यास त्या ठिकाणी आले. व्यासांना त्या तरुणी लाजल्या, पुन्हा सरोवरामध्ये निघून गेला. व्यासांना नवल वाटलं, मी तर यांच्या आजोबाच्या वयाचा, मी तर यांच्या वडिलाचा वयाचा, तरी या तरुणी मला लाजल्या. माझा मुलगा तरुण असून सुद्धा या मुली लाजल्या नाही. काय नवल विचारलं त्या मुलींना, का ग मुलींनो, मी तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे, तुम्ही मला का बरं लाजल्या? माझा मुलगा तरुण असून सुद्धा तुम्ही लाजल्या नाही. एवढं सुंदर उत्तर दिलं, एवढं सुंदर उत्तर दिलं. तसं उत्तर जर आजच्या तरुणींनी जर दिलं असतं ना, मला नाही वाटत आज दाढीवाले बाबा जैलात जाऊन बसले असते. क्योंकि ताली दोनों तरफ से बसती है, एक तरफ से ताली नहीं बसते. दोष द्यायचा आहे ना तर दोघांनाही दोष द्या. कधी कधी मला त्या गोष्टीचं चिंतन पडतं, बाबा लोकच का जैलामध्ये जातात? दोष एकाचा आहे का? दोष दोन्हीकडून आहे. दोन्हीकडून
आपली पावलं चुकतात. हे सर्व जगात षडयंत्र चालू आहे. बाबा लोकांना जेलात टाकण्याचं सर्व षडयंत्र आहे. सर्व खोट्या केसेस आहेत. सनातन धर्म संपुष्टात कसा येईल त्याकरता हे सर्व प्रयोग चालू आहे. प्रयोग आहे बरं. मला एकच म्हणायचं आहे, दोघांच्याही जर पावलं चुकतात तर दोष दोघांनाही द्यायला पाहिजे. त्या तरुणींनी एवढं सुंदर उत्तर दिलं, एवढं सुंदर उत्तर दिलं. काय उत्तर दिलं असेल त्या तरुणी सांगायला लागल्या, बाबा तुम्ही जरी म्हातारे आहे पण तुमच्या मनामध्ये अजूनही काम वासना जागृत आहे. तुम्ही म्हातारे झाले म्हणून काय तुमच्या मनात काही काम वासना नाही काय? आणि तुम्हाला सांगू, म्हातारपणामध्ये काम वासना जागृत होतात. शरीर काम भोगू शकत नाही पण मन मात्र कामाकडे धावल्याशिवाय राहत नाही. मुली म्हणायला लागल्या, बाबा तुमची जरी दाढी पिकली याचा अर्थ हा नाही का तुमच्या मनामध्ये काम वासना नाही. आणि तुमचा मुलगा जो आहे ना हा निर्विकार आहे आणि तुमचं मन हे विकारित आहे. तुमच्या मनामध्ये विकार आहे. तुमचा जो मुलगा आहे ना तुमच्या मुलामध्ये देहदृष्टी नाही. तुमच्या मुलाला स्त्री आणि पुरुष भेदच माहिती नाही. आणि तुमच्या मनामध्ये काय आहे? देहदृष्टी आहे. तुमच्या मुलामध्ये दिव्य दृष्टी आहे. तुम्ही म्हातारे झाले म्हणून काय झालं? कोण कहता है बुड्ढे इश्क नहीं करते, इश्क करते है मगर लोग उन पे शक नहीं करते. व्यासबाबांनी मान खाली टाकली आणि मागं परतले. ज्यावेळेस व्यासांनी श्रीमद भागवत कथा लिहिली, व्यासांनी विचार केला की माझी भागवत कथा याचा प्रचार प्रसार माझ्या मुलाशिवाय कोणीच करू शकणार नाही. पण तो वनात गेला आहे, तो ध्यानस्थ आहे, मग त्याला ध्यानामधून कसं जागृत करावं. म्हणून व्यासांनी काय केलं, 2 सेवकांना बोलावलं आणि त्यांना 2 श्लोक शिकवले आणि सांगितलं की या श्लोकाचं गायन करा. ते श्लोक गेले आणि ज्या ठिकाणी शुकाचार्य ध्यानस्थ आहे त्या ठिकाणी जाऊन त्या श्लोकांचं गायन करायला लागले. देशराज्य ब्रह्मपीडम नटवरम वधूकर्मिलो कर्णिकारमित्रमो व्यास कनकं कपीशं वैजयन्ती माला रंध्रायोत्तरहृदया पुरण्यं गोन्दे वृन्दावनं स्वपदं हे 2 श्लोक त्या श्लोकाचं गायन ते सेवक शुकाचार्याजवळ करायला लागले. शुकदेवांनी डोळे उघडले, म्हणे वा काय सुंदर आहे माझा परमात्मा. या श्लोकामध्ये परमात्माच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. काय सुंदर आहे, सुंदर आहे पण आपल्या काय कामाचा. पुन्हा डोळे मिटले. सेवक धावत गेले. तुमच्या मुलाने डोळे उघडले पण बंद केले. पुन्हा एक श्लोक शिकवला व्यासाने, जा एका श्लोकाचं जाऊन गायन करा. पुन्हा तो श्लोक घेऊन आले आणि त्या ठिकाणी गायन करायला लागले. अहो बकियम स्तनम कालकृतम जिगातया पाय साधवे ले गती नाथं चिंतातोन्यम कवालो चरणं ब्रजेत. पुन्हा शुकदेवांनी डोळे उघडले. माझा परमात्मा सुंदरी आहे आणि माझा परमात्मा दयालू सुद्धा आहे की ज्या परमात्माने जी पुतना स्तनाला कालकुट्ट नावाचं विष लावून यावी त्या पुतनेला सुद्धा माझ्या परमात्माने सद्गती दिली. एवढा दयालू. आणखी सांगा, आणखी सांगा. विचार करायला लागले शुकदेव. हा कोणता परमात्मा आहे की ज्या परमात्माचं वर्णन ऐकून, श्लोक ऐकून माझं चित्त विचलित व्हावं. ज्या परमात्माचं मी ध्यान करतो आहे तो परमात्मा तर माझ्या चित्तामध्ये आहे, तरी माझं चित्त विचलित होत आहे. मग या श्लोकामध्ये ज्याचं मी वर्णन ऐकले आहे तो वेगळा आणि माझ्या हृदयात आलाय तो वेगळा. काय की ज्याचं वर्णन ऐकून माझं चित्त विचलित व्हावं अशी कोणती देवता आहे की सदेवता ने आज मेरा दिल चुरालिया. सदेवता
कौन सी देवता है कि जिसने मेरा आज चित्त हर लिया है। मुझे आज कोई दुनिया की खबर नहीं है। दुनिया की खबर किस देवता ने आज मेरा दिल चुरा लिया। सुखदेव म्हणायला लागले आणखी सांगा, आणखी सांगा, आणखी सांगा। त्यावेळेस सेवक म्हणाले तुमच्या बापाने आम्हाला फक्त 3 श्लोक शिकवले होते, तुम्हाला आणखी जर ऐकायचं असेल तर तुमच्या बापाकडे चला। त्यावेळेस सुखदेवजी भगवान नाचत नाचत आले आणि व्यासांनी 18,000 श्रीमद भागवत कथेचे श्लोक शुकदेवांना शिकवले आणि त्याच श्लोकाचं निरूपण परीक्षितीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं। म्हणून आपली कथा ही होती डाली प्रति डाली सनय सनय सग धरा कलतक आया हुआ ही पका हुआ फल। तुमच्या आमच्यापर्यंत कसं येऊन पोहोचलं हे शुकदेवाच्या माध्यमातून परीक्षितीपर्यंत आणि परीक्षितीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत ही कथा येऊन पोहोचली। या ठिकाणी परीक्षितीचा जन्म सांगितलेला आहे, पण परीक्षितीचा जन्म सांगणे अनिवार्य नाही, पण जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत भगवान गोपाल कृष्णाची एंट्री सुद्धा श्रीमद भागवत कथेमध्ये होणार नाही। थोडक्यात परीक्षितीचा जन्म, महाभारताचं युद्ध जवळजवळ समाप्त झालेलं आहे। दुर्योधन जर्जर अवस्थेमध्ये रणांगणावर पडलेला आहे। त्या ठिकाणी अश्वस्थामा आला आणि अश्वस्थामाने दुर्योधनाला विचारलं, मित्रा तुझी ही परिस्थिती कोणी केली आहे? सांगितलं भीमाने केली। अश्वस्थामा म्हणतोय तू मला तुझ्या सेनेचं सेनापती पद दे, मी पांडवांचा बदला घेणार। जर्जर अवस्थेमध्ये दुर्योधन असून सुद्धा अश्वस्थामाला सेनापती पद दिलं आणि अश्वस्थामा निघाला पांडवांचा बदला घेण्याकरता। रात्रीचे 12 वाजले आहे। अश्वस्थामाला सर्व समजावायला लागले, अरे जाऊ नको तुझी फजिती होईल। तरी अश्वस्थामा गेला आणि ज्यावेळेस भगवंताला कळलं की अश्वस्थामा या ठिकाणी येणार आहे, काहीतरी अघटित घटना घडणार आहे, म्हणून भगवंत पांडवांच्या कुटीमध्ये गेले आणि पांडवांना म्हणायला लागले, पांडवांनो चला रात्र फार सुंदर आहे, आपण फिरण्याकरता जाऊ। त्या ठिकाणी पांडवांची मुलं झोपली होती। पांडवांच्या मुलांना सुद्धा म्हणायला लागले, चला मुलांनो रात्र फार सुंदर आहे, चांदणं सुंदर पडलेलं आहे, चला आपण फिरायला जाऊ। पांडवांची मुलं म्हणे आम्हाला झोप येत आहे, आम्ही येणार नाही। झोप येणं चांगली गोष्ट आहे, पण केव्हा झोपावं, कधी झोपावं, कुठे झोपावं, कसं उठावं हे जर कळलं नाही ना तर ती झोप प्राणनाशाला कारणीभूत ठरू शकते। झोपेचंही मूल्यमापन संतांनी केलं आहे, किती वाजता झोपावं, किती वाजता उठावं। परमपूज्य रामायणाचार्य भद्राचार्यजी महाराज म्हणतात, आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं आरोग्य हे चांगलं राहावं, असं जर वाटत असेल ना, लवकर तुम्ही 6 महिने हा प्रयोग करून पहा। भद्राचार्यजींचे शब्द आहे बरं हे। भद्राचार्यजींना पाहिलं का, जे आंधळे आहे, ज्यांनी कोर्टामध्ये
पाचही न्यायाधीशांसमोर राम मंदिराचे पुरावे खाळ 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 दिले. प्रज्ञाचक्षु आहे भद्राचार्यजी, त्यांचे शब्द आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं आरोग्य चांगलं राहावं, फक्त 6 महिने एक प्रयोग करून पहा. 8 वाजता झोपी जा, 8-8:30 वाजता झोपी जा आणि सकाळी 4 वाजता उठा. हा प्रयोग 6 महिने करून पहा. तुमचं आरोग्य बघा, तुम्हाला एक गोळी घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. म्हणून झोपावं कसं आणि उठावं केव्हा, झोपावं कधी, झोपावं उठावं केव्हा, हे जर कळलं नाही ना, ती झोप सुद्धा कारणीभूत ठरू शकते प्राणनाशाला. पण आम्हाला विचार पडला, रात्री 12 वाजता झोपायचं, सकाळी किती वाजता? पण गावकऱ्यांची सर्वांची आग्रहाची विनंती आहे. आज सुद्धा माझ्यापर्यंत 2-3 लोक येऊन गेले, म्हणजे महाराज काही करा तुम्ही, 10ला म्हणजे 10ला बंद करा, काही करा. पण आज सुद्धा येऊन गेले. पण तुमची कथा म्हणे बिलकुल 7:30ला संगीतवाल्यांना पाठवा. त्यांचा 7:30 वाजता नाश्ता झाला पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. जशी तुम्ही आम्हाला जबाबदारी सांगता ना, मग तशी तुमची जबाबदारी आहे का त्यांना बरोबर वेळेवर आंघोळीचं पाणी, चहा वेळेवर आणि नाश्ता वेळेवर. आम्ही बरोबर 10 वाजता सोडतो, मग ते बिलकुल 7:30 वाजता तयार राहतील आणि 8 वाजता मी स्टेजवर येईल. 10 वाजता बरोबर कथा सोडेल. पांडवांची मुलं म्हणे झोप येणार आहे, आम्ही जाणार नाही. पांडवांची मुलं गेली नाही. पांडवांना घेऊन परमात्मा निघून गेले. त्या ठिकाणी अश्वस्थामा आला आणि अश्वस्थामा आल्यानंतर पांडव समजून 5ही मुलांचा शिरच्छेद करून टाकला. द्रौपदी पाहायला लागली, माझ्या मुलांना कोणी मारलं. द्रौपदी विलाप करायला लागली, रडायला लागली. कृष्ण आणि अर्जुनाला कळलं. कृष्ण आणि अर्जुनाने अश्वस्थामाचा पाठलाग केला. अश्वस्थामाला पकडलं आणि द्रौपदीच्या समोर आणलं. द्रौपदीने पाहिलं, हा माझ्या मुलांचा मारेकरी आहे. पण तरी द्रौपदी म्हणते आहे, नाही नाही याला मारू नका, कारण हा ब्राह्मणाचा मुलगा आहे, हा याच्या आईला एकटा आहे, याला मारू नका. भीम म्हणतोय याला मारा, धर्म म्हणतोय धर्माप्रमाणे करा. नकुल सहदेव म्हणतोय की दादा म्हणते तसं त्याप्रमाणे करा. अर्जुन म्हणतोय धर्म म्हणतो त्याप्रमाणे करा. पण द्रौपदी म्हणते आहे की याला मारू नका. हे शब्द परमात्माने ऐकले. त्यावेळेस परमात्मा द्रौपदीला म्हणायला लागले, द्रौपदी तुमच्यामध्ये एवढे सुंदर गुण आहे, म्हणून तर मी माझी सोन्याची द्वारका सोडून तुमच्या बरोबर राहतो आहे. त्यावेळेस परमात्माने सांगितलं अर्जुनाला, अर्जुना हा ब्राह्मणाचा मुलगा आहे, ब्राह्मण आहे, तुमचा गुरुबंधू आहे. ब्राह्मण जरी पापी असला तरी त्याला मारू नये. ब्राह्मण आता काही जरी असला तरी त्याला जिवंत सोडू नये. अर्जुनाला कळलं. अर्जुनाने काय केलं, भात्यातला बाण काढला, धनुष्यावर जोडला, सरसर सरसर करत बाण चालला आणि तो बाण सरळ गेला अश्वस्थामाकडे आणि अश्वस्थामाच्या डोक्यावर जो तेजमणी होता तो तेजमणी काढून टाकला. अश्वस्थामाला तेजहीन करून टाकलं. त्याच्या चेहऱ्याला काळं फासलं आणि भर सभेतून निष्कासित करून टाकलं, अपमानित केलं. अश्वस्थामाने विचार केला की माझा अपमान झालाय, मी अपमानाचा बदला घेणार. अश्वस्थामाच्या लक्षात आलं, अभिमन्यूच्या मृत्यूनंतर अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही गर्भवती आहे आणि उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवांचा वंश वाढतो आहे. मी तो वंश देखील नष्ट करून टाकणार. म्हणून ब्रह्मास्त्राचं संधान केलं. ज्यावेळेस ब्रह्मास्त्राचं संधान अश्वस्थामाने केलं त्यावेळेस उत्तरेच्या गर्भाची आग व्हायला लागली, वेदना व्हायला लागली. त्यावेळेस उत्तरा परमात्माला आवाज द्यायला लागली, तो बाबी नमो
परमात्माचा दावा करायला लागली. पायी पायी महायोगी देवन देवे जगतपते ज्ञानम तद्भवं स्वच्छे यत्र मृत्यू परस्परम. परमात्मा त्या ठिकाणी आले आणि उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. उत्तरेने एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव परीक्षित. पहिले त्याचं नाव परीक्षित ठेवलं होतं. कारण परमात्मा ज्यावेळेस भेटीला आले त्यावेळेस तो परीक्षा करायला लागला, हसायला लागला. हाच का तो परमात्मा माझं गर्भामध्ये रक्षण करणारा, माझ्या आईच्या गर्भामध्ये रक्षण करणारा. म्हणून परमात्माने उत्तरेच्या मुलाचं नाव ठेवलं परीक्षित. तोच परीक्षित 5 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला, 15 वर्षाचा झाला. परमात्माने पांडवांना सांगितलं की तुम्ही स्वर्गारोहणाला निघून जा. परमात्माच्या आदेशानुसार पांडव स्वर्गारोहणाच्या तयाऱ्या करायला लागले. त्या अगोदर इरावती सोबत परीक्षितीचा विवाह करून दिला आणि परीक्षितीचा राज्याभिषेक केला आणि पांडव स्वर्गारोहणाला निघून गेले. आता परीक्षित कोण झाला? पृथ्वीचा राजा झाला. आणि ज्यावेळेस पृथ्वीचा राजा परीक्षित झाला, परीक्षितीने विचार केला मी पृथ्वीचा राजा झालो आहे ना, तर मग माझं काम काय आहे? मी सुखी आहो ना, मला खुर्ची मिळाली ना, मग मी सुखी आहे ना, मग माझी प्रजा सुद्धा सुखी असली पाहिजे. राजकारण जर शिकायचं असेल ना तर परीक्षिती जवळून शिकावं. मी सुखी आहो ना, मी राजा झालो ना, मी प्रजेला काय वचन दिलाय? मी सुखी तर माझ्या राज्यातली प्रजा सुद्धा सुखी पाहिजे. मी सुखी तर माझ्या राज्यातले पशुपक्षी सुद्धा काय पाहिजे? सुखी पाहिजे. आणि जो राजा असा विचार करतो त्याचं पद सुद्धा परमात्मा टिकून ठेवतो. नाही तर आजकालचं राजकारण एवढं निकृष्ट दर्जाचं आलाय की रावणाला सुद्धा लाज वाटेल एवढं निकृष्ट दर्जाचं राजकारण आलाय. मी नाही सांगत, लहर की बरखा मध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलंय, गैया कटे मदिरा बटे सिने नटो काजोर व्यभिचार कुल्लम कुल्ला चले अब हर घर में घुसखोर है गुंडा मर्द कहलाएगा साधु मार पत्थर गालिया वारे वारे राज करने वालों तुमने तो भी रावण को लजा दिया. एवढं निकृष्ट दर्जाचं राजकारण आहे. गैया कटे, निवडणूक आली, गोमाता हमारी माँ है, निवडणूक झाली मग गाई कटईवर जातात पण मात्र कोणी लक्ष देत नाही. गैया कटे मदिरा बटे. आणि मला तर असं वाटतं, मी आमचं सांगतो बरं महाराष्ट्राचं, तुमचं मला काही माहित नाही. आमच्या तिथे रात्री पेट्या उतरल्याशिवाय निवडणुकाच होत नाही. आणि पेट्या कशाच्या? गैया कटे मदिरा बटे सिने नटो का जोर आहे. आपल्या भारत देशाची सर्वोच्च संस्था कोणती आहे? संसद. आणि संसदेमध्ये कोण पाहिजे? संसदेमध्ये कोण पाहिजे? विद्वान लोक पाहिजे ना. संसदेमध्ये कायदे बनवतात जनतेसाठी. आणि त्या ठिकाणी कोण पाहिजे? विद्वान पाहिजे. पण त्या ठिकाणी हे सिनेमात काम करणारे नट्या त्यांची भरती व्हायला लागली त्या ठिकाणी. त्यांचं कोणतं काम? अरे ते कलाकार आहे, त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री किंवा भारतरत्न जो कोणी तुम्हाला पुरस्कार द्यायचा असेल तो द्या तुम्ही त्यांच्या कलेप्रमाणे. पण त्यांचं संसदेमध्ये कोणतं काम आहे? त्यांनी आपल्या कलेचं प्रदर्शन करावं. त्या ठिकाणी विद्वानांची गरज आहे. पण तुकडोजी महाराज म्हणतात, सिने नटो का जोर है व्यभिचार तो खुल्लम खुल्ला चले अब हर घर में घुसखोर है. पोरगा काँग्रेसचा, बाप बीजेपीचा, बायको अपक्ष. अब हर घर में घुसखोर है गुंडा ही मर्द कहलाएगा. राजकारणात त्यानंच पडा.
जिसकी लाठी उसकी भैंस, गुंडाही मर्द कहलाय का, साधू मार पत्थर घालिया. अजूनही आमच्या मुंबईमध्ये त्या पालघरमध्ये साधूंना मारण्यात आलं, अजूनही त्यांना न्याय नाही मिळून राहिला. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की वारे वा राज करणे वालो तुमने तो रावण को भी लजा दिया. म्हणून परीक्षिती राजकारण जर शिकायचं असेल ना तर परीक्षिती जवळून शिकावं. मी सुखी आहो ना तर माझी प्रजा देखील सुखी असली पाहिजे. आणि आजकाल राजाला तर ते आठवत नाही की मी प्रजेला काय वचन दिलं, ते सुद्धा आठवत नाही खुर्ची मिळाल्यानंतर. परीक्षिती राजाने विचार केला, मला खुर्ची मिळाली, मला सत्ता मिळाली, माझी प्रजा सुखी असावी, म्हणून चला प्रजेचा हालचाल आपण जाणून घेण्याकरता जाऊ या ठिकाणी. आणि ज्यावेळेस ते परीक्षितजी गेले त्यावेळेस त्यांना एक नवल दिसलं, एक दृश्य दिसलं. ते दृश्य असं होतं की एक काळा कुट्ट पुरुष गाईला आणि बैलाला मारतो आहे आणि त्या गाईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहे आणि त्या बैलाचे 3 पाय कापल्या गेले आहे. काळा कुट्ट पुरुष बैलाला आणि गाईला मारतो आहे. ती गाय गाराणं सांगते आहे बैलाला, जेव्हापासून परमात्मा निजधामाला निघून गेले तेव्हापासून कलियुगाला प्रारंभ झाला आहे आणि या कलियुगामध्ये पापाचार, अनाचार, भ्रष्टाचार वाढत आहे. हे वर्णन ज्यावेळेस त्या गोमातेच्या मुखातून ऐकलं, परीक्षिती त्या ठिकाणी गेले आणि विचारलं, आई तू कोण आहे? सांगितलं की मी गाय आहे, मी पृथ्वी आहे राजा, मी गायीच्या रूपामध्ये. अगं आई हा बैल आहे, हा कोण आहे? राजा हा बैल नाही आहे, हा धर्म आहे. अगं आई याचे 3 पाय कुठे गेले? हा एकाच पायावर उभा आहे. त्यावेळेस ती गाय सांगायला लागली, कलियुगामध्ये नालायक वागणाऱ्या लोकांनी या धर्माचे 3 पाय कापून टाकले आहे. कारण कलियुगामध्ये धर्म चालणार नाही, कलियुगामध्ये धर्माला कोणी विचारणार नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला त्रास होईल, दुर्जनांना मान मिळेल. कलियुगात नातं चालणार नाही, नातं सर्व कलियुगामध्ये मानलेलं. आई वडिलाचे वाक्य होईल. पुरुष मंडळी स्त्रियांच्या अधीन जाईल. हे कलियुगाचं वर्णन आहे. कलियुगामध्ये माळकऱ्यांना त्रास होईल. बार आधी उघडतील, शाळा नंतर उघडतील. कोरोनाच्या काळात पहिले काय उघडले? बार अगोदर उघडले. हे कलियुग आहे, कलियुगाचा महिमा आहे, कलियुगाचा प्रताप आहे. पापाची आणि कलीची भेट झाली का बरोबर धर्माचे 3 पाय कापल्या जाईल. कलियुगामध्ये नातं चालणार नाही. नातं हे मानलेलं नातं, मानलेला भाऊ, सगळा भाऊ कुठे गेला? मानलेली बहीण काहून? सगळ्या बहिणीला दिवाळीला साडी नाही आणि मानलेल्या बहिणीला 4000ची साडी. मानलेली आई, आता मानलेली आई कुठे असतो का? घरची आई भाकरीसाठी बिचारी तरसून राहिली, तिला खाण्याकरता अन्न नाही आणि हे म्हणते माझी मानलेली आई नाही आहे म्हणते. बरं झालं मानलेला बाप नाही, नाही तर त्या आईला काय वाटलं असतं. हे कलियुगाचा महिमा आहे. या कलियुगामध्ये भावाने थोडीशी जमीन विकायला काढली, बहीण कोर्टामध्ये उभी झाली, दादा माझा हिस्सा आधी टाक. भावाने कोर्टामध्येच बहिणीला जमीन देऊन टाकली, बहिणीचा हिस्सा देऊन टाकला. तेव्हापासून भावाला ओवाळायला बहीण नाही, बहिणीला राखी बांधायला भाऊ नाही. कारण कलियुगाचा महिमा आहे, कलियुगाचा प्रताप आहे. कलीची आणि पापाची भेट झाली का धर्माची आपोआप 3 पाय कापल्या जातात. परीक्षितीला राग आला, धनुष्य बाण काढला भात्यामधून, धनुष्याला जोडला. कलीला मारणार काय? कली शरण आला. राजा मी तुला शरण आलेला आहो, शरण आलेल्याला मरण नसतं. म्हणे माझ्या राज्यामध्ये राहू नको. म्हणे तुझं राज्य संपूर्ण पृथ्वीवर आहे, मी कुठे राहू? माझ्या युगाला प्रारंभ झाला, मला काहीतरी स्थानं द्या राहण्याकरता. म्हणून परीक्षितीने कलीला राहण्याकरता काही निवडक स्थानं दिली. कोणती स्थानं दिली? ज्या ठिकाणी व्यभिचार असेल ते स्थान कलीचं आहे, ज्या ठिकाणी जुगार असेल ते स्थान कलीचं आहे, ज्या ठिकाणी मदिरा असेल ते स्थान कलीचं आहे, ज्या ठिकाणी पापाचार असेल ते स्थान कलीचं आहे. कली म्हणतो आहे सर्व वाईट आहे, एखादं चांगलं द्या. परीक्षित म्हणतोय तुला जे लागत असेल ते मागून घे. विचार केला कलीने, कोणतं मागावं? कलीने विचार करून दूरदृष्टीने विचार केला. कलियुगामध्ये सोनं 70,000 रुपये जरी गेलं तरी लोकांची आसक्ती सोन्यावरच राहील. सर्वात जास्त जर कलियुगात गर्दी जर कोण्या दुकानात असेल ना तर सोन्याच्या. 70,000 रुपये सोनं जाऊ नये, आज गर्दी सोन्याच्या दुकानामध्ये. लोकांची नजर सोन्यावर आहे. आणि तुम्हाला एक सांगू, सोन्यामध्ये कलीचा वास आहे. विचार केला कलीने, चला सोनं मागून घ्या ना.
सुवर्णाचा वास मागितला, परीक्षितीने तथास्तु म्हटलं. तेव्हापासून सोन्यामध्ये कलीचा वास आहे. म्हणून सोन्यासाठी झगडे होतात, सोन्यासाठी सोन्यासारखे जीव निघून जातात. म्हणून घरामध्ये सोनं असावं, पण किती असावं? जास्त नसावं, पोतं 2 पोते. धर्मशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, घरामध्ये सोनं किती असावं? बस आपल्या गरजेपुरतं सोनं असावं. का अडी अडचणीला कामी पडलं पाहिजे, अडी अडचणीला कामी पडलं पाहिजे, आपल्या गरजेपुरतं सोनं असावं. तेव्हापासून कली सोन्यामध्ये वास करतो आहे. आणि या परीक्षितीने काय केलं? परीक्षितीने कलीला सांगितलं की तुझा आजपासून वास सोन्यामध्ये. आणि यानं सोन्याचा मुकुट डोक्यामध्ये घातला आणि गेला ना शिकार करण्याकरता. आणि याच्या डोक्यात घुसलं ना कलीचं वारं. आता परीक्षिती काही साधारण नाही आहे, पांडवांचा नातू आहे, पृथ्वीचा राजा आहे, भगवंताच्या कृपा प्रसादाने जन्माला आला. आणि त्याच्या डोक्यात जर कलीचं वारं घुसलं तर मग तुम्ही आम्ही तर साधारण जीव आहे. तुमच्या आमच्या डोक्यात किती कलीचं वारं घुसत असेल. शिकार करण्याकरता गेला, शिकार मिळाली नाही. दुपारचे 12 वाजले, 1 वाजला, तहान लागली, भूक लागली, पाण्याच्या शोधामध्ये फिरायला लागला. एक आश्रम भेटला, त्या आश्रमामध्ये गेला. त्या आश्रमामध्ये पाणी पिण्याची सर्व व्यवस्था होती. मग पाणी प्यावना, तहान लागली तर पाणी प्यावना, रिकाम्या कामाच्या चौकशा करत बसला. कारण कलीचं वारं डोक्यात घुसलं ना. त्या ठिकाणी शमीक नावाचे ऋषी होते, ते ध्यानस्थ होते. मनामध्ये अहंकार आला, कारण कलीचं वारं डोक्यात घुसलं. म्हणे याला साधू म्हणतात. अरे मी या पृथ्वीचा राजा आहे, माझं स्वागत हा करत नाही आणि ध्यानस्थ असल्याचं नाटक करतो आहे. राग आला परीक्षितीला. त्या ठिकाणी एक मेलेला साप होता, तो घेतला आणि गळ्यात टाकून दिला. विनाकारण त्या साधूचा अपमान केला. का अपमान केला? कारण कलीचं वारं डोक्यात घुसलं ना. कलीचं वारं डोक्यात घुसलं, विनाकारण कारण नसताना अपमान करून टाकला. आणि घरी आला. शमीक ऋषींचा मुलगा शृंगी त्या ठिकाणी आला. शृंगीने पाहिलं, माझ्या बापाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकला. हातामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी अभिमंत्रित केलं आणि श्राप दिला. ज्या कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप टाकला असेल, आजपासून 7 दिवसांनी तक्षक नावाच्या सापाने त्याचा मृत्यू होईल. तक्षक नावाचा साप त्याला दंश करेल आणि तो अधोगतीला जाईल. शमीक ऋषींनी डोळे उघडले, प्राणायामामध्ये पाहिलं आणि शृंगीला सांगितलं, अरे तू कोणाला श्राप दिला? परीक्षितीला. परीक्षित हा राजा आहे, राजा हा तमोगुणी असतोच. मग राजाला एवढी मोठी सजा? जा त्याला सांग, तुला 7 दिवसाचा श्राप झालेला आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मेलेला साप परीक्षितीने गळ्यामध्ये टाकला, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यावेळेस परीक्षितीला कळलं की मला ब्रह्मशाप झाला आहे, ब्रह्मशाप नेती नेती ब्रह्मशाप कोणाचा खोटा होणार नाही आणि ब्रह्मशाप आजपर्यंत कोणाचा खोटा झाला नाही. परीक्षितीने विचार केला की मी अकारण
काही कारण नसताना एका साधूचा अपमान केला, माझ्याकडून अजाणता पाप झालेला आहे, या पापामधून मला मुक्त कोण करेल? म्हणून परीक्षित या साधू संतांच्या शोधामध्ये निघाला, राजस्वी वस्त्राचा त्याग केला आणि राजस्वी वस्त्राचा त्याग केल्यानंतर गंगेच्या तीरावर शुकतालला आला आणि त्या ठिकाणी अनेक साधू संतांना विचारायला लागला, माझ्याकडून अजाणता अपराध झालेला आहे आणि मला त्या पापापासून मुक्त व्हायचं आहे, मला ब्रह्मशाप झालेला आहे. बघा, पाप लपून नाही ठेवलं परीक्षितीने. आपल्याकडून जर अजाणता जर पाप झालं असेल ना तर काय करावं? आपण ते कोणाला तरी सांगावं, लपून नाही ठेवावं. आम्ही पाप करतो आणि उजळ माथ्याने समाजामध्ये वावरतो. पाप करी निरंतर फिरेगा उदार, ठेवी खांद्यावर केला फिरेगा भला. तुकडोजी महाराज अशा लोकांसाठी म्हणतात, तुकड्या म्हणे ऐशा नरा. ऐशा म्हणजे कैशा, जे पाप करतात आणि समाजामध्ये येतात आणि मी काहीच केलं नाही असं सांगतात, त्यांच्याकरता तुकड्या म्हणे ऐशा नरा, मोजून माराव्या पैजना. म्हणून पाप जर झालं असेल ना, अजाणता झालेलं पाप, बरं जाणून बुजून झालेलं पाप नाही, अजाणता झालेलं पाप, कोणाला तरी सांगावं आणि मन हलकं करावं. परीक्षितीने सर्व साधू संतांना सांगितलं, सर्व साधू संत ग्रंथ चाळायला लागले, पण त्यामध्ये काही उपाय सापडला नाही ब्रह्मशापामधून मुक्तीचा. नेमकं त्याच वेळेस शुकदेवांचं आगमन त्या ठिकाणी झाले आणि सर्व सभेमध्ये जे ऋषीमुनी होते ते उठून उभे झाले आणि शुकदेवांचं स्वागत केलं. परीक्षितीने शुकदेवांना एका उच्च आसनावर बसवलं, पाद्यपूजन केलं, तिलक केलं, पुष्पांची माळा गळ्यामध्ये टाकली आणि हात जोडले. आणि हात जोडल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, गुरुदेव, ज्याच्या समोर 7 दिवसात मरण ठेवलेलं आहे त्याने काय करावं? गुरुदेव, भगवंत जन्म घेतात, अवतार घेतात, कशा करता घेतात? भगवंताचे अवतार किती झाले आहे? कृपा करून मला हे सविस्तर सांगा. ज्याच्या समोर पहिला प्रश्न विचारला, ज्याच्या समोर 7 दिवसात मरण आहे त्याने काय करावं? त्यावेळेस शुकदेवजी भगवान सांगायला लागले, राजा, ज्याच्या समोर 7 दिवसामध्ये मरण आहे ना त्याने एकच काम करावं, नियमाने भगवंताचं स्मरण करावं. सुरुवातीला सर्वात प्रथम शुकदेवांनी काय सांगितलं असेल परीक्षितीला, राजा, ब्रह्मशाप नेती नेती ब्रह्मशाप कोणाचा खोटा झाला नाही आणि आजपर्यंत कोणाचा खोटा होणार नाही, पण तुझा मात्र खोटा होणार. केव्हा? तू जर नियमाने जर भगवंत नामाचं जर चिंतन करशील तर तुझा ब्रह्मशाप सुद्धा खोटा होईल. सर्वात प्रथम शुकदेवांनी काय सांगितलं परीक्षितीला? नियम सांगितला. नियम कोणता सांगितला? आला साप त्याला हाकू नको, चढला अंगावर तरी चढू दे राजा, डसला तरी डसू दे, कोणाच्या गोड बोलण्यात फसू नको, कोणाच्या जवळचं काही खाऊ नको, आपल्या आसनावर उठू नको आणि हरे नम म्हणायला सोडू नको. सर्वात प्रथम शुकदेवांनी काय शिकवला? नियम शिकवला परीक्षितीला. परीक्षितीने हात जोडले, गुरुदेव, मला तुमच्यासारखे गुरुदेव मिळाले, मला आता मृत्यूची भीती नाही आहे. राजा, मी तुझ्या सारख्या वक्त्याच्या शोधामध्ये होतो, मला तुझ्यासारखा वक्ता मिळाला, मला भगवत चिंतन करताना आनंद होईल. परीक्षिती विचारतोय, गुरुदेव, मला कृपा करून तो प्रसंग सांगा. कोणता प्रसंग? मैत्री ऋषी आणि विदुरजींची भेट केव्हा झाली? त्यावेळेस शुकदेवजी भगवान म्हणायला लागले, मी तुला मैत्री ऋषी आणि विदुरजीचा प्रसंग सांगतो, पण आता नाही सांगत. आता मला जायचं आहे सकरकंद काढायला, संध्याकाळी येतो आणि नंतर मग मी तुला सांगतो. म्हणून संध्याकाळपर्यंत वाट पहा. म्हणून आपल्याला मैत्री ऋषी आणि विदुर काकांचा जर प्रसंग जर ऐकायचा असेल तर या मग सायंकाळी किती वाजता? किती वाजता? 7:30लाच कथा लागेल. तुम्ही किती काही वाजता या नका येऊ, कथा तुमच्याकरिता आहे. काल तुम्हाला सांगितलं 7 दिवस थोडे कामं बाजूला ठेवा घरातले. काय हरकत आहे 7 दिवस थोडंसं वेळानं जेवलं तर? तुम्ही या, मुलांना देखील घेऊन या, एकटे येऊ नका. एकाने कमीत कमी 10 लोक सोबत आणले पाहिजे. त्या 10 लोकांचं अर्ध पुण्य आपल्याला मिळते.
म्हणून येताना एकटे येऊ नका, 10 लोक सोबत घेऊन या. हा मंडप यांना पुन्हा वाढवायला लागला पाहिजे. म्हणून या सायंकाळी, तोपर्यंत आपले हात मोकळे करा आणि त्या परमात्माचं भजन करा. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे नाचू शकता. श्री राधे राधे उभे नको